आमच्या व्यंकटेश नंदनवन, व्यंकटेश लिटिल हार्ट, व्यंकटेश सॉलिड, व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत. नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. पुरंदर तालुक्यातील जेजुरी या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या 192व्या बलिदान दिनानिमित्त जेजुरी या ठिकाणी उमाजी नाईक समाज सुधारक मित्रमंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेजुरी गडाच्या पायरी मार्गावरील उमाजी नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी खासदार सुप्रियाताई सुळे तसेच जयंत पाटील हे उपस्थित होते. आपण पाहत आहात सह्याद्री 24/7. आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सुपुत्राचा जन्म पुरंदरमध्ये झाला आणि खूप मोठी क्रांती ही इंग्रजांच्या विरोधात त्या काळात एक खूप मोठा संघर्ष त्यांनी उभा केला. आणि या पुरंदरच्या मातीमध्ये खरं काहीतरी वेगळी गंमतच आहे, कारण जे काही मोठे सामाजिक परिवर्तन झाले ती तुमच्या माझ्या या संतांच्या भूमीतच झालेली. पुरंदरचा तालुक्याचा जर सगळा अभ्यास केला तर जेजुरीचं मार्कंडेश्वराचं मंदिर आपलं येळकोट येळकोट जय मल्हार. मी आत्ता जयंतरावांना विचारलं तुम्ही मंदिरात जाऊन आला का, तर ते म्हणले हो. जयदीप तुम्ही नसल्यामुळे भंडारा उधळला गेलेला नाही असं दिसतंय. त्यांचे कपडे स्वच्छ कसे काय राहिले, पिवळे कसे नाही झाले. सोन्यासारखी पिवळी आपली जेजुरी करायची आपल्याला आपली सत्ता आल्यावर. पण मला आनंद वाटतो एका गोष्टीचा की आज इथे यायच्या आधी जयंतराव मंदिरात गेले, आशीर्वाद घेतला आणि मग आपल्या कार्यक्रमाला आले. जेजुरीचा खूप मोठा इतिहास आहे आणि खरंच ही जेजुरी सोन्याची होती आणि त्याच्यात सातत्याने खरं तर दादांच्या काळापासून म्हणजे दिलीप दादांनी जेजुरीमधला विकासाची जी गंगा सुरू झाली ती दिलीप दादांच्या काळात झाली. आणि मग पाण्याच्या स्कीम असतील, रस्ते असतील, जे बघता येतात त्यांच्यासाठी सुखसोयी असतील, होळकर तलाव असेल, अशा अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेलं काम असेल, हे सगळं दादांच्या काळात झालं. जेजुरीमध्ये MIDC आली, लोकांना हाताला काम झालं आणि पुढे त्यानंतर सातत्याने आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने आपला हा संपूर्ण भाग, मग शेती असेल, तंत्रज्ञान असेल, शिक्षण असेल, ह्याच्यात सगळे एकत्र मिळून काम करत राहिले. आज या भागातले लोकप्रतिनिधी संजय जगताप नाही आहेत, ते बाहेर गावी गेले, पण त्यांच्या वतीने त्यांचा मला सकाळी फोन आला होता की माझ्याही वतीने कार्यक्रमांना आणि आयोजकांना मनापासून शुभेच्छा द्या. आणि जेजुरी आणि सासवड या दोन्ही ठिकाणी पुरंदरवरले व्यासपीठावर सगळे आपले सहकारी मिळून आज चांगलं काम करतायत. आणि देशामध्ये जेजुरी आणि सासवडला स्वच्छतेचं बक्षीस हे देश पातळीवर मिळालेले आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. समाजाचे अनेक प्रश्न चव्हाण साहेबांनी मांडले. खरं तर मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल सातत्याने जयंतरावांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात त्याचा पाठपुरावा होतोच. पण दिल्लीमध्ये मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजाबरोबर आजपासून जेव्हा जेव्हा मी हा मुद्दा मांडीन तुमच्यासाठीही मी पूर्ण ताकदीने पार्लमेंटमध्ये बोलीन, हे मला तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. मगाच्या पहिल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख झाला, तर तुम्ही फक्त मला एक नोट करून द्या की कुठल्या VJNTमध्ये आपण आहोत आता, आपल्याला कुठे जायचं आहे, त्याचा काही अभ्यास तुम्ही केला असेल. कारण मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या लोकांच्या बरोबर बसून आम्ही नियोजनबद्ध कार्यक्रम केला की काय बदल केले तर आरक्षण जे टिकेल असं देणं शक्य आहे. तसंच आपल्या समाजासाठीही मला वाटतं आपण आजपासून हा बलिदान दिन, आजपासून आरक्षणाच्या दिशेने कसा आपल्याला मार्ग काढता येईल ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि
दिल्ली दरबारी तुमच्या वतीने पूर्ण ताकदीने आम्ही सगळे लढू हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला देते. तर आरक्षणाची मागणी पूर्ण ताकदीने मी तुमच्यासाठी राज्यात जयंत पाटील साहेब करतील, मी दिल्लीत तुमच्या वतीने करीन. एक, आपलं जेव्हा इलेक्शन होईल आणि आपली सत्ता येईल तेव्हा आपल्या समाजाला न्याय मिळायचं काम जर करेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करेल, हे मला तुम्हाला निमित्ताने सांगायचं आहे. आणि तुमच्या सगळ्यांची सुरक्षितता ही आमची नैतिक जबाबदारी आहे. ह्या सरकारला काही ते जमत नाही आहे, त्याच्यामुळे ह्या सरकारला घरी पाठवायची वेळ आलेली आहे. आणि रामराज्य आणायचं असेल आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं राज्य आणायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना पुढच्या वर्षात एकत्र मिळून काम करावं लागणार आहे. आणि जे खरे आहे, जे या राज्याचं, ज्यांना खरंच छत्रपतींचं नाव घ्यायचा अधिकार आहे, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचा अधिकार आहे, नरवीर उमाजी नाईकांचं नाव घ्यायचा अधिकार आहे, असं जर राज्य आणायचं असेल तर आपल्याला पुढच्या वर्षभरात याच्यासाठी कष्ट करावे लागतील. हम लोग लढेंगे और हम जीतेंगे. नाव घ्यायचा अधिकार आहे, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचा अधिकार आहे, नरवीर उमाजी नाईकांचं नाव घ्यायचा अधिकार आहे, असं जर राज्य आणायचं असेल तर आपल्याला पुढच्या वर्षभरात याच्यासाठी कष्ट करावे लागतील. हम लोग लढेंगे और हम जीतेंगे. हे खरं तर तुम्हाला मी सांगायला इथे आले. आज चव्हाण साहेबांनी फार चांगले दरवर्षी हा कार्यक्रम ते इथे घेतात. खूप सुंदर पुतळा आदरणीय पवारसाहेब, मला वाटतं विलासरावजी देशमुखही त्या कार्यक्रमाला आले होते. या सगळ्यांच्या प्रयत्नातून एक खूप आपल्याला ऊर्जा देणारा असा हा दिवस आहे. त्यामुळे त्यांनी केलेले जो संघर्ष आहे त्याच्यातून ऊर्जा घेऊन आपण आज ह्या वर्षाच्या कामाला लागूया. तुमचे कार्यक्रम असेच पुढे चांगले राहतील. कार्यक्रम पुढच्या वर्षी ह्याच्यावर मोठा करू, कारण का पुढच्या वर्षी आपण सत्तेत असू आणि सत्तेत असताना आपल्या आरक्षणाचा प्रश्न पुढे कसा न्यायचा ह्याच्यासाठी पूर्ण ताकदीने लढू. आल्यानंतर आपण सगळ्यांनी आमचं प्रेमाने स्वागत केलं, याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते आणि आदरणीय जयंतरावांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. त्यामुळे बहिर्जी नायकांची परंपरा आणि बहिर्जी नायकांच्या सारखी माहिती मिळण्याची व्यवस्था आता आम्हाला करणं जास्त गरजेचं झालं, कारण सगळे मार्ग बंद आहेत. टेलिव्हिजन बंद आहे, प्रसार माध्यमावर प्रचंड प्रभाव आहे, वर्तमानपत्र उघडलं तर एक वन साइडेड सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुमच्या सगळ्यांची साथ महाराष्ट्रभर न्याय बाजूच्या बाजूनं होणं आवश्यक आहे. ती न्याय बाजू ही सरळ मार्गाने काम करणाऱ्या आमच्या सर्वांचे नेते पवार साहेब यांची आहे. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्या भूमिकेला मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. नाव जरी असलं तरी सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटिशांच्या विरोधी लढाई कुणी निर्माण केली, उभी केली. ब्रिटिशांचं सरकार देशात स्थिर झाल्यानंतर पहिल्यांदा अन्यायाविरोधी लढा कोणी दिला असेल तर नरवीर उमाजी नाईकांनी दिला. आणि म्हणून वसंतराव नेहमी सांगतात की आद्य क्रांतिकारक हे उमाजी नाईकच होते. आज ते कसं काय त्या विषयावर बोलले नाहीत हे मला जरा आश्चर्य आहे, पण आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक होते. पण त्यांचा इतिहास लिहिण्यासाठी त्यांच्याकडे लेखक नव्हते, त्यांचा इतिहास वर्णन करण्यासाठी आणि कथा निर्माण करणारे कथाकार त्यांच्या बरोबर नव्हते त्या काळी. आणि म्हणून आद्य क्रांतिकारक ही बिरुदावली त्यांना मिळाली नाही. पण आज महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात इतिहासाचा मागोवा घेतला की तुम्हाला लक्षात येईल की ब्रिटिशांच्या विरोधी पहिलं बंड कोणी केलं असेल तर नरवीर उमाजी नाईकांनी केलं. आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या समाजाने किती साथ दिली, बहिर्जी नाईकांनी कोणती कामगिरी बजावली हे सगळं माहिती आहे. आमच्याकडं बानूरगडला बहिर्जी नाईकांची समाधी आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य टिकावं म्हणून हाल अपेष्टा सहन करून बहिर्जी नाईकांनी राज्यातल्याच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवासातल्या सगळ्या वित्त बातम्या, अगदी आग्र्यापर्यंत महाराज गेले तेव्हा आणि येताना
या उमाजी नाईकांनी काय परिस्थिती आहे, कोणाचं काय चाललंय याची वित्त बातमी कायम छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर घालण्याचं काम केलं. आणि म्हणून आपल्या समाजाचं महत्व महाराष्ट्रातल्या मराठी सत्तेला फार मोठं आहे, हे कधी विसरता कामा नये. या ठिकाणी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आदरणीय पवार साहेबांच्या पुढाकारानं इथं नरवीर उमाजी नाईक यांचा पुतळा उभा राहिला, स्मारक उभा राहिलं. आज आपण सर्वांनी उमाजी नाईकांच्याकडून काय घ्यायचं? उमाजी नाईक यांनी लढा उभा केला ब्रिटिशांच्या विरोधी. ब्रिटिशांच्या विरोधी जो लढा उभा करण्यात आला तो लढा अनेक वर्ष चालू होता. ब्रिटिश त्यांच्या मागे होते, पण कधीही उमाजी नाईक ब्रिटिशांच्या हातात लागले नाहीत. 25-30 जणांची तुकडी उमाजी नाईकांना ब्रिटिशांची हुडकण्यासाठी नेमण्यात आलेली होती. त्यांनी सगळा मुलूक पादाक्रांत केला, सगळीकडे गेले, पण कुठंही त्यांना उमाजी नाईक हाताला लागले नाही. कॅप्टन मॅकॅन्टॉश नावाचे कॅप्टन होते, ते सगळीकडे कुठं ना कुठं तरी उमाजी नाईकांना पकडावं असा प्रयत्न करत होते, पण कधीही उमाजी नाईक सापडू शकले नाही. पण उमाजी नाईक कसे सापडले? उमाजी नाईकांच्या जवळच्यानीच फितुरी केली आणि उमाजी नाईकांना पकडण्यात ब्रिटिशांना यश मिळालं. 1832 साली उमाजी नाईकांना फाशी देण्याचं काम ब्रिटिशांनी केलं. म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात लढणारी पहिली फाशी, पहिला मृत्यूदंड जर कुणाला झाला असेल तर तो उमाजी नाईकांना झाला. आणि म्हणून आद्य क्रांतिकारक म्हणून उमाजी नाईकांनाच आपण उल्लेख केला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. मराठ्यांना, महाराष्ट्रातल्या जनतेला, मराठी राज्याला हे ग्रहण आहे. फितुरी होते तेव्हाच मराठ्यांचा पराभव झाला. मराठी म्हणजे एक समाज म्हणत नाही मी, मराठ्यांचं राज्य, मराठी राज्य. त्यामुळं मराठी राज्यात फितुरी जेव्हा जेव्हा झाली तेव्हा मराठी राज्याला धक्का बसलेला आहे. उमाजी नाईकांची फितुरीमुळं धरपकड झाली आणि त्यांना फाशी झाली. आणि त्यामुळं फितुरांच्या बाबतीत महाराष्ट्राला प्रचंड राग आहे. फितुरीच्या बाबतीत प्रचंड द्वेष महाराष्ट्रातल्या जनतेला. काही करा पण फितूर होऊ नका असं समजणारा मराठी मुलूक आहे. आणि म्हणून फितुरांच्या बाबतीत मराठी माणसं 10 वेळा विचार करतात. उमाजी नाईकांना फितुरीमुळे पकडण्यात आलं, त्यानंतर अनेकांच्या बाबतीत फितुरी झाली. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की इतिहासापासून सगळ्यांनी शिकायचं असतं. इतिहासापासून धडे घ्यायचे असतात. इतिहासाला समोर ठेवून भविष्याकडे बघायचं असतं. जे इतिहास विसरतात त्यांचं भविष्य देखील सपशेल पराभूत होतं, सपशेल नामशेष होतं. ज्याला इतिहासाचा अभ्यास आहे त्यांनी इतिहासात न अडकता पुढे जायला पाहिजे, याबद्दल दुमत नाही. पण इतिहासात मिळालेले धडे विसरता कामा नये, एवढंच मला आपणाला सांगायचं.